सगळ्यात जास्त निवडून आलेलं रेकॉर्ड सांगून तालुक्यात आहे भाई गणपतवडी. सगळ्यात जास्त पडलेलं रेकॉर्ड शहरात 50 मतं एका वर्गात बसवली तर तुमचा पराभव आपल्याला किती कष्ट तुम्ही त्याला काही उपयोग नाही. एक प्रभावी उद्योग मंत्री त्यांच्या कालखंडात संपूर्ण देशात सर्वात जास्त उद्योग खात्यासाठी निधी परदेशातून आणण्याचा यांनी विक्रम केला. अशा आदरणीय उदयजी सामंत आहे माझे दिवाळीचे मित्र, माजी खासदार आणि ज्यांनी सदैव सांगोला, पंढरपूर, इंदापूर या महादेशावर मुंबईमध्ये प्रेम केलं, मदत केली आपल्या लोकांना. असे राहुल शेवाळे साहेब आपल्या तरुण तडफदार शिंदे साहेबांनी आवडीने त्यांची निवड केली. त्या आपल्या आदरणीय खासदार ज्योतिताई वाघमारे व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, आपले निरीक्षक जे तुम्हा आम्हाला सर्वांना कष्टानं सध्या काम करून घेत आहे. असे डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय चंद्रहार दादा पाटील, जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, माझ्या माता भगिनी, आज हा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीचा त्याला कृपा करून हात जोडून माझी विनंती आहे तुम्हाला, त्याला मेळाव्याचं स्वरूप कृपा करून देऊ नका. हा कार्यक्रम आहे की उद्याच्या येणाऱ्या 20 वर्षाच्या प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला पुढे जावं लागणार आहे असा हा कार्यक्रम. मी 8 वेळा निवडणुका माझ्या तालुक्यात लढवल्या. 90, 95, 99, 2004, 2009, 14, 19 आणि 24 एवढ्या निवडणुका मी लढवत असताना ह्या प्रत्येक निवडणुकीत सामंत आहे टप्प्याटप्प्यानं अतिशय बदल मला दिसून आलेले आहे. पहिली निवडणूक होते ते जनतेचे प्रश्न आणि केलेलं काम यावर 90ची माझी निवडणूक मी पाहिजे. काही गणपतरावजी देशमुख एका बाजूला काँग्रेस, अशा अवस्थेत त्या निवडणुका आपण केल्या. परंतु आता ज्या निवडणुका काल बघतोय मी, गेली 2 निवडणुका मी बारकाईनं पाहिल्या, खासदारकीच्या आणि आमदारकीच्या. त्या केलेल्या कामाला अतिशय कमी महत्व निर्माण झाले. तर केलेल्या कामावरच आपण निवडणूक जिंकणार असतो तर 2 वर्षात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 5,500 कोटी रुपयाचा निधी सांगोला तालुक्याला दिला आणि सगळी कामं मार्गावर होती. नुसता निधी आला नव्हता, यात 80% काम प्रत्येक गावात चालू होतं, लोकांना ते दिसत. तरी काही कारणाने आपण पराभूत झालो. वास्तविकता तुमच्या आणि माझी सर्वांची प्रामाणिकपणे जबाबदारी होती ते सांगोला हा शिंदे साहेबांचा दर आपण राखायला पाहिजे. उदय सामंत साहेब असो, शंभूराजे देसाई असो, गुलाबराव पाटील, सर्वांना खात्री होती मी निवडून येतो. तरी आपण पराभूत झालो. कारण वेगळे आहे. उदय सामंत साहेबांच्या जवळ त्या बैठका झालेल्या आहे. आता निवडणूक आहे ते 50% निवडणूक मतदारी आहे.
किती तुम्ही काम केलं काय तुम्हाला कुणाला माहित नसतं. सामंत साहेब सध्या 3 आठवड्यात सांगोला तालुक्यात 13,500 मतं कमी झाली. डबल मात्र आनंदभाऊ माने नगराध्यक्ष आहे. मंगळवेढा तालुक्यातली 800 मतं होती सांगोला शहरात, आणि ही 800 मतं आम्ही शोधून काढून आपल्याला यावेळी मिळवली. आनंदभाऊ मानेंना त्यांनी मतदान केलं. त्या लोकांना निवडणूक सांगोला नगरपालिकेची मतदान मंगळवेढा तालुक्यातनं वासून अकोल्यानं आणून मतदान करून घ्यावं लागतंय. त्या सगळ्या निवडणुका तांत्रिक झालेल्या आहेत, आणि त्यामुळं उद्या येणारी तुमच्या 67 ग्रामपंचायती माळशिरस साहेब जवळ 50-60च्या वर असते. ह्या निवडणुका यादीवरच तुमच्या आहेत, आणि यादी जर विरोधकाने तुम्हाला फसवलं, 50 मतं एका वर्गात फसवली तर तुमचा पराभव वाटणा. किती कष्ट तुम्ही करा, काही उपयोग नाही. म्हणून हे केले दिलेले पद आहे संघटनेचे समजू नका. हे खेड्या गावात आणि ज्यांना पीएलए नेमले त्यांनी त्या बूथवरच्या प्रभावी आपल्या कार्यकर्त्याची चर्चा करून बाहेरचं मत तर काढलंच पाहिजे. आपलं राहिलेलं मत आहे की त्या समाविष्ट झालं पाहिजे. एकट्याची नोट माझ्या गावात 350 नवीन मतं समाविष्ट झाली. किती समजावून सांगत होतो तरी तिकडे कोणी लक्ष दिलं नाही. आता मी स्वतः ज्यावेळी वाड्या वस्त्या करायला लागलो त्यावेळी 350 नवीन पोरा सांगू शकतो. आणि वयस्कर लोकांची सापडली, तरुणांची नाही ती सापडली. वयस्करांची 350, तरुणाचा दोन डोक्यात सोडून जाते. हा गौरव साहेबांचा महाराष्ट्र बनायची एवढ्या इतर आज भाजप आपण बंगालमध्ये 94 लाख बोगस मतं त्यातली निघाली. त्यावेळी ती निवडणूक यातून माझं पाहिजे. या गोष्टीवर तुम्ही बारकाईने लक्ष द्या. महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 2-2.5 वर्षाचा कालखंड हा अजरामर कालखंड म्हणून या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या रात्रंदिवस त्यांचं केलं. रक्त जाळून केलं, हाडं झेलून घेतली. ते जवळ सामंत साहेबांसारख्या, शेवाळे साहेबांसारख्या, माझ्यासारख्या आम्हाला जाणवते त्याचे 2 वर्षाच्या काबाड कष्टा साहेबांच्या शरीरावर परिणाम किती झाला हे आम्हाला दिसतंय. बघितलं तरी आमच्या डोळ्यात पाणी येते. आणि एका बाजूला नेतृत्व राष्ट्रातून 18 तास काम करणारा सांगावं तुमच्या कोण आहे हा तो करा. मला मी सुद्धा नाही, सामंत साहेब सुद्धा शक्य नाही 18 तास काम करतो. आम्हीच कबुली देतो, जाहीर कबुली देतो. 18 तास शिंदे साहेब काम करत नाही. वास्तव काही सत्य आहे, फक्त भाषणाचा डायलॉग नाही. पांडुरंगाची शपथ होती तुम्हाला. आपले नेते एवढे रात्रंदिवस कष्ट करताय. राबताय शिवसेना वाढवायची, हिंदू देशसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घरापर्यंत पोहोचला पाहिजे. भावना घेऊन आनंद घेणे केलेलं धर्माचं काम त्यांचं पोहोचवलं पाहिजे हा विचार घेऊन राबताय. वसंतदादा पाटलानंतर येणाऱ्या प्रत्येक माणसाला जवळ बाबा का आता कुठलाही काय काम लगेच देणार. दुसरं मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. मुख्यमंत्री सदाचे सही देतात. अनेक मुख्यमंत्र्यांच्या सह्या केल्यानंतर मुख्यमंत्री पद दिले. तुम्हाला नावं माहिती उघड सांगत अशोक चव्हाण साहेब गोळ्यापणात फसरत मुख्यमंत्री पद घालवून बसले. ना विचार शिंदे साहेबांनी केला. माझं गेलं झालं तर माझ्या सर्वसामान्य महाराष्ट्राच्या तळागाळ्यांना बरोबर शेतकरी क्षेत्र तरुणाचं
काम मार्गी लागलं पाहिजे, भावना मनाशी देऊन काम करणं येते आपल्याला. असं नेतृत्व भेटणं हे सुद्धा भाग्य मित्रांनो, हे सुद्धा भाग्यात आपल्याला सहजासहजी चांगले नेते भेटत नाहीत. राजकीय जीवनाचा 55 वर्षाचा माझा प्रवास आहे. कामापुरतं वापरून घेणं, फेकून देणं हे राजकारणाची नीती. गर्भातल्या गरीब कार्यकर्त्याला पाठीवर ठाप देऊन त्याला बळ देणे ताकद आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या कोरोनासाठी श्रीकांत शिंदे साहेबांचं नेतृत्व कामाला लागले. एका बाजूला संसदेचं दिल्लीचं काम बघायचं, दुसऱ्या बाजूला कुठलंही शिष्टमंडळ परदेशी पाठवायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब श्रीकांत शिंदे साहेबांचं त्या शिष्टमंडळात नाव ठरलेलं आहे. परदेशात जाऊन भारत देशाचं काम करायचं, संसदेत त्या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रश्न मांडायचे आणि पुन्हा महाराष्ट्रावर फिरून शिवण्याची बांधणी करायची. टीव्हीवर बघायचं, वर्तमानपत्रातल्या बातम्या बघायच्या आणि निवांत सुस्त राहायचं असं झालं तर मित्रांनो, शिंदे साहेबांनी केलेली सगळ्यात मोठी आपली देव आहे. त्याच्या वाडीवरती रस्ता होता, त्याला शिंदीला पाणी दिले, हजारो घरकुले दिले, 1,500च्या वर विहिरी दिली. एवढं काम शहाजी पाटलाचं नाही. कोण शहाजी पाटील? राजाराम पाटलाचे पोरग आहे, शेतकऱ्याचं पोरग आहे. त्याची लायकी नाही कुठली. फक्त घडते ते शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने घडतंय. आणि म्हणून आज शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रतिनिधित्व दिलंय ते उदय सामंत साहेबांचं दिलंय. एक जरी त्याचा आदेश उदय सामंत साहेब, शेवाळे साहेबांचा तुम्ही मोडला, किती माझी तुमच्या जिव्हाळ्यात प्रेम दोस्ती असेल तर मित्रांनो, ही दोस्ती कुणाची इथे जगते राहणार. यादीचं काम करा, प्रामाणिक. तिसरा टप्पा येतोय कुठं? हा 50% झाला. 25% तुम्ही प्रेमानं जनतेशी किती वागताय. काम करायचं, रस्ता देतात, माणूस भेटायला ध्यानपर्यंत तुला गेला आणि मी रस्ता म्हणलं बंद केलं, तुमचा रस्ता घेऊन तुला त्याला जवळ घ्या, दिला बोला, गोड बोला. आणि पण काम केलेलं आपण जे काय ते तुम्ही सांगू शकला नाही. मला माहित आहे माझ्यावर तुमचा आरोप आहे. 1000 कोटीचं काम सुद्धा त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवलं. माझ्या पवाना बिघडला पडा माझ्यावडा ताक राज्यात पोहोचला. सावंत साहेबांचे 2 रेकॉर्ड आहेत. सगळ्यात जास्त निवडून आलेले रेकॉर्ड सांगून तालुका साहेब आहे गणपतरावजी देशमुख. सगळ्यात जास्त पडलेले रेकॉर्ड शहरात रेकॉर्ड काय कुठं जात नाही. आमचं भारतीय रेकॉर्ड करून ठेवू नये. उद्या शहाजी पाटील उभा राहणार 2 नंबरचा भाग आहे. पण जो उभा राहायचा माणूस माळशेराने सापडण्यात मुळात तुम्ही उदाहरणा पाहिजे. पक्ष कुठं कमी पडणार नाही, पक्षाची ताकद कोणी कमी पडणार नाही. तुमचं काम कमी. म्हणजे तुमच्या आपसातले भाषणवाद्यांना हात जोडून दिले ते भांडण मिटवा. कोण नवीन यायला लागला तर तिथे बाद आहे म्हणायचं काम करू नका. येणाऱ्या प्रत्येकाला सन्मान देऊन द्या. तर संघटना वाढत जाते, संघटनाशी वाढत नाही. जास्त वेळ घेत नाही. जाता जाता एकच शेवट 75% आपली संपली आणि 25% शिल्लक कुठं राहते. मतदानाच्या दिवशी शिवसेनेला मत देणारा प्रत्येक मतदाराचं तुम्ही मतदान करून घेतलं तरच आपण पुढे जातोय. अजूनही सांगोल तालुक्यात मग काय माहिती बोलत नाही. अजूनही सांगोल तालुक्यानं कबूल करायचं की आपल्याला म्हणणारी तर उतरा 100 ते 125 फक्त कोण होत नाही. हा माझा अनुभव आहे, तुमचा आहे. परत आपण म्हणतो त्याला म्हणलं होतं त्याला आणलं नाही, त्याला वाढ मिळाला नाही, कारण दुसऱ्या दिवशी आपण सांगत नाही. तर मतदानाच्या दिवशी सर्व मतदान तुमचं झालं पाहिजे. हाच या मेळाव्याचा खरा उद्देश आहे.
आपल्याला शेवाळे साहेब सामंत साहेब मार्गदर्शनाला मिळाले संपूर्ण जिल्ह्याची आपण मजबूतपणानं बांधणी करू. तेवढंच सामंत साहेबांना शेवाळे साहेबांना वचन देतो आणि माझे 2 शब्द. धन्यवाद साहेब.